डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. महाराष्ट्रात ऑटो टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचं ज्ञान अनिवार्य करण्याचे निर्णयानंतर सुरू करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाची मुदत 15 ऑगस्ट रोजी संपली. सरकारी आकडेनुसार आतापर्यंत 1,65,600 चालकांनी अर्ज केलं. त्यापैकी 1,40,423 चालकांनी मराठी भाषेची परीक्षा पास केली. मात्र 7,750 चालक परीक्षेत नापास झाले. परीक्षेत नापास झालेल्या चालकांना पुन्हा परीक्षा देण्यापूर्वी अतिरिक्त प्रशिक्षण घ्यावे लागणार. तर 17,427 चालकांचे प्रशिक्षण 15 ऑगस्टच्या अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण झाले नाही. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या चालकांचे प्रशिक्षण पुढील 1 ते 2 आठवड्यात पूर्ण होण्याची शक्यता. प्रशिक्षण प्रलंबित असलेल्या चालकांमध्ये मुंबईतील संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत 9,196 चालकांचे प्रशिक्षण बाकी आहे. त्यानंतर ठाण्यात 4,871, नवी मुंबईत 1,400, पालघरमध्ये 350, महाराष्ट्रातील इतर भागात 1,610 चालकांचे प्रशिक्षण अजूनही बाकी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयीन साहित्यिक संस्थाच्या सहकार्याने मराठी भाषा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी सुमारे 1,70,000 अर्ज प्राप्त झाले होते. आतापर्यंत 1,40,000हून अधिक ऑटो चालकांनी प्रशिक्षण पूर्ण करून मराठी दक्षता परीक्षा पास केली आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ऑटो आणि टॅक्सी चालकांना मूलभूत मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक करण्यात आलं आहे. त्यामुळे परीक्षेत नापास झालेल्या 7,750 चालकांना अतिरिक्त प्रशिक्षण घेऊन पुन्हा परीक्षा द्यावी लागणार. आता उर्वरित चालकांचे प्रशिक्षण कधी पूर्ण होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून आहे. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया इथेच.